उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून 7 रस्ता येथील बस डेपोच्या जागेवर तब्बल 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा पायलट प्रकल्प प्रस्तावित करण्यात येणार आहे। या प्रकल्पातून सुमारे 60 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या निष्क्रिय आणि अविकसित जागांचे मुद्रीकरण करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी महापालिकेने आता BOT अर्थात बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर पद्धतीचा आधार घेण्याची तयारी सुरू केली आहे। याच धोरणाअंतर्गत 7 रस्ता येथील बस डेपोच्या जागेवर व्यावसायिक विकास करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे। सुमारे 71,000 चौरस फूट जागेवर 150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा हा पायलट प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकल्पातून महापालिकेला सुमारे 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। राज्यभरातील 10 प्रकल्पांमध्ये सोलापूरच्या 7 रस्ता बस डेपोच्या जागेवरील प्रकल्पाची निवड करण्यात आली असून शहरातील हा पहिला पायलट प्रकल्प ठरणार असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली आहे। या प्रकल्पाचे सादरीकरण संबंधित KPMG कंपनीकडून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले आहे। राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या मालमत्ता मुद्रीकरण धोरणानुसार महापालिकेच्या अविकसित आणि निष्क्रिय जागांचा व्यावसायिक विकास करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महापालिकेच्या मालकीच्या 7 जागा प्राथमिक स्तरावर निश्चित करण्यात आल्या आहेत। या जागांचा सद्यस्थिती, आरक्षण, अतिक्रमण, विकासाची क्षमता, बाजारपेठेतील मागणी, अंदाजित खर्च, अपेक्षित महसूल आणि परतावा या निकषांवर अभ्यास करून प्रकल्पाची आखणी केली जाणार आहे। दरम्यान या प्रकल्पामुळे शहरातील आरक्षणांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे। जागेची सद्यस्थिती, आरक्षण, विद्यमान नियमांचा विचार करूनच विकास केला जाणार आहे असेही महापौरांनी सांगितले की महानगरपालिकेमध्ये अनेक बरेचशा महानगरपालिकेचे जागा होते तर ते या ठिकाणी ते शर्ती अटी व्यवस्थित नसायचे त्याचे, त्यामुळं अनेक BOT प्रकल्प रखडून सक्सेसच झाले नाहीत महानगरपालिकेत। पण आता काय झालंय, शासनानेच या ठिकाणी महानगरपालिकेचे रेडी रेकनर रेट पहिला काढला। त्याच्यातून महानगरपालिकेला उद्या जर विकसित झाला, एखादी कंपनी कुठली आली तर ती कंपनी महानगरपालिकेला प्रीमियम किती दिलं पाहिजे, त्याचा इंटरेस्ट, त्याचं परत हे तो जो उद्या पैसे त्या ठिकाणी टाकणार त्याला ते पैसे घातल्यानंतर त्याला किती पैसे मिळाले पाहिजे आणि महानगरपालिकेला किती पैसे मिळाले पाहिजे, अशा पद्धतीचं एक प्रेझेंटेशन महानगरपालिकेमध्ये झाल्या। आता जे काही शासनाकडे 7 जागा आलेल्या आहेत, 7 जागा आपण एकही जागा कुणालाही आपण विकणार नाही आहेत। आपण पर्पज या ठिकाणी जे काही रिझर्वेशनचं पर्पज आहे तेच पर्पज आपण त्या ठिकाणी ठेवणार आहे। रिझर्वेशनला आपण या ठिकाणी हात लावणार नाही आहे। त्या ठिकाणी पर्पज तेच ठेवून इतर ठिकाणी जे काही जागा विकसित करण्याचा जो विषय आहे तो या ठिकाणी आपण विकसित करून महानगरपालिका सुधारली पाहिजे, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे। महानगरपालिका पुणे आणि मुंबईची महानगरपालिका कशा पद्धतीने पुढे आले त्याच पद्धतीने सोलापूर महानगरपालिका देखील पुढे येणार आहे आणि त्याच पद्धतीचं आपण हे डिझाईन हे करून घेणार आहोत। आणि भविष्यात आपली मालकी उद्या जर काही 30 वर्षाच्या कराराने जरी गेले तर मालकी महानगरपालिकेची राहणार आहे, जागा महापालिकेची राहणार आहे। जो वेंडर त्या ठिकाणी जर काही कन्स्ट्रक्शन केला, कन्स्ट्रक्शन देखील उद्या भविष्यात महानगरपालिकेचंच राहणार आहे। तर ह्यात काय कुठलं गैर नाही असं मला वाटतंय। आपण सोलापूर महानगरपालिकेला आपण पुढे घेऊन जात आहोत। या ठिकाणी उत्पन्नाचे स्रोत आपण वाढवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि निश्चित मला 100% खात्री आहे सोलापूरकर वासीय ह्याचं स्वागत करतील। कारण का जय भवानी शाळेबाबत महापौरांचे स्पष्टीकरण, 7 रस्ता परिसरातील जय भवानी प्रशालेच्या समोरील जागेचा प्रस्ताव सुचवण्यात आल्याने शाळेच्या अस्तित्वाबाबत चर्चा सुरू झाली होती। मात्र या प्रकल्पामुळे जय भवानी शाळेला कोणतीही अडचण होणार नसल्याचे कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे। शाळा सुरूच राहणार असून शाळेच्या समोरील खुल्या जागेचा विकास करून तेथे प्रकल्प उभारण्याचा विचार आहे। त्यामुळे शाळा विकली जाणार किंवा बंद होणार असा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही असे महापौरांनी स्पष्ट केले। काही लोकांनी गैरसमज करून दिलं, शाळेचं रिझर्वेशन असताना शाळा त्या ठिकाणी विकायला काढली वगैरे, तर ह्यात कुठलंही तथ्य नाही आहे। आपण शाळेचं रिझर्वेशन चेंज करणार नाही, पर्पज रिझर्वेशन तेच राहणार आहे। पर्पज रिझर्वेशन तेच ठेवून आपण डेव्हलप कसं करता येईल त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी करणार आहे। आणि पहिल्या प्रायोरिटीमध्ये आज शासनाकडनं 7 जवळपास प्रकल्प आलेले आहेत। 7 पैकी आपल्याला जास्तीत जास्त
एक 2 किंवा 3 आपल्याला कसं या ठिकाणी त्यांना वाव देता येईल आपण प्रयत्न करणार आहेत. आणि उर्वरित शासनाने सांगितलेलं आहे, कारण का बऱ्याचशा वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेचे जमिनी तसेच पडलेले आहेत. आज तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांना जमिनी असेच वाटप झालेले आहेत, तिथून आपल्याला 1000 रुपये भाडं येते, एकरी जमिनीला 1000 रुपये भाडं येते. तर आज एक एकरच्या जमिनीची जर त्या ठिकाणी 1 कोटी रुपये व्हॅल्यू असेल तर 1 कोटी रुपये महानगरपालिकेला मिळालं पाहिजे ना. संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी 1000 रुपयाच्या 1 एकर जागा 1000 रुपयामध्ये घेऊन तो तिथं लाखो रुपये कमवतो, ते पैसे महानगरपालिकेला मिळाले तर काय वाईट आहे. तर असं आपण वैयक्तिक काही यात केलेलं नाही. या शासनाने जी नेमून दिलेली टीम आहे ती टीमनी त्या आराखडा तयार केला. त्या आराखड्यामध्ये महानगरपालिकेला उत्पन्न, त्याला उत्पन्नाचा रेशो किती राहिला त्याला पण आपण 14 ते 12% पर्यंत उत्पन्नाचा रेशो ठेवलाय. आणि महानगरपालिकेला पण जास्तीत जास्त ठेवायचा आपण प्रयत्न केलाय. त्या अनुषंगाने उद्या ओपन टेंडर करणार आहे. मग जे कोण बिल्डर येतील, जे कोण लोक येतील त्या ठिकाणी भाग घेऊन महापालिकेचा त्यात फायदाच होणार आहे. ह्यात दुसरं काय कुठलं विषय नाही आहे. दरम्यान शहरातील इतर महापालिका मालमत्तांचाही व्यावसायिक वापर करून महसूल वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शॉपिंग सेंटरच्या जागेच्या विकासाचाही प्रस्ताव असून नवी पेठेतील प्रकल्पातून महापालिकेला सुमारे 20 कोटी रुपये प्रीमियम मिळण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी बीओटी आणि मालमत्ता मुद्रीकरणाच्या माध्यमातून कितपत उत्पन्न उभे राहते, तसेच या प्रकल्पांना नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा कसा प्रतिसाद मिळतो हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. सोलापूरच्या 7 रस्ता डेपोच्या जागेवरील 150 कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे महापालिकेला 60 कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा. मात्र प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.